के हैं ये वीर जवान, भारत के हैं ये वीर जवान, इनसे है देश की शान, इनसे है देश की शान, भारत के हैं ये वीर जवान, भारत के हैं ये वीर जवान, इनसे है देश का गौरव, इनसे है देश का गौरव, इनसे है देश की शान, भारत के हैं ये वीर जवान, भारत के हैं ये वीर जवान। आओ मिलकर सुने इन वीरों की कहानी, आओ मिलकर हम सब सुने इन वीरों की कहानी, ओनली ऑन सैनिक वाणी। Sainik Vani is the broadcast series dedicated to the heroes on the war front of Indian Army, Indian Navy and Indian Air Force. Yerala Vani in association with Media for Community Foundation presents Sainik Vani. We now bring you an exclusive interview with Veteran Group Captain Shrikant Valvadkar, who is taking us back to the Kargil War. Program concept and design Dr. Sridhar. .2 सामुदायिक रेडिओ येरळावाणीकडून सर्व श्रोत्यांना कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या युद्धामध्ये शूरपणानं लढणाऱ्या, पराक्रमी, देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या अशा सर्व सैनिकांना विनम्र अभिवादन आणि प्राणांचं बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली. मंडळी, कारगिल विजय दिवस आपण साजरा करतो. आज या विजयाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. कारगिल युद्धामध्ये आपल्याला मिळालेला विजय ही प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे. अत्यंत दुर्दम्य परिस्थितीमध्ये प्राणपणाला लावून लढणारे वीर सैनिक, वीर जवान, त्यांना आपण प्रणाम करूया. मंडळी, आज कारगिल विजय दिवस आणि कारगिल युद्ध याविषयी माहिती देण्यासाठी फोनवर आहेत व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर. नमस्कार सर. नमस्कार. मी व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर्व भारतीयांचे रौप्य महोत्सवी कारगिल विजय दिवसाबद्दल अभिनंदन करतो. सर, सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करते की आपण कारगिल युद्धाविषयी थोडक्यात माहिती सांगावी. एक असं युद्ध होतं की ज्या युद्धामध्ये शेवटच्या सेंचुरीमधलं लास्ट वॉर होतं पाकिस्तान विरुद्धच, आणि आपण हँड्स डाऊन त्याच्यावर विजय मिळवला. या युद्धामध्ये वीरमरण आलेल्या सर्व नशीबवान योद्ध्यांना सादर प्रणाम. सर, या युद्धामध्ये वायुदलाची काय भूमिका होती? कारगिल युद्धामध्ये भारतीय हवाई दलाचा प्रवेश तर उशिरा झाला, कारण भारतीय हवाई दलाने युद्धामध्ये प्रवेश करायचा की नाही करायचा हा निर्णय राज्यकर्त्यांनी जेव्हा लक्षात आलं की आर्मी एकट्याने हे युद्ध लढू शकत नाहीये आणि आपल्याला भारतीय हवाई दलाची आवश्यकता पडणार आहे, आणि जे ऑपरेशन एअरफोर्सनी केलं त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सफेद सागर. तर जेव्हा लक्षात आलं की टेरेन जो हिमालय आहे, कारगिल, द्रास, मुश्को व्हॅलीज आणि एनिमी उंचावर बसलेला आहे आणि स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट लोकेशन असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होत होता आणि आमच्या भारतीय सैनिकांना चॅलेंजेस वाढत होते. एअरफोर्स जेव्हा त्यात प्रवेश केला त्यामुळे एक निराळाच डायमेन्शन या युद्धाला मिळालं आणि युद्ध जिंकण्यामध्ये भारतीय हवाई दलाचं मोठं योगदान आहे. जेव्हा आपल्याला परवानगी मिळाली की भारतीय हवाई दलाने यात भाग घ्यायचा आहे, त्यावेळी राज्यकर्त्यांनी एक मोठा निर्णय घेतला की LOC क्रॉस नाही करायचं, भारतीय हद्दीत राहूनच तुम्ही एनिमीवर अटॅक करा, आणि त्यामुळे मग पाकिस्तान एअरफोर्सच्या बाजूने काही निर्णय घेता येणार नाहीत आणि ते त्याला एस्केलेट नाही करू शकतील. त्याप्रमाणे मग सगळं सुरुवात झाली. सुरुवातीला एअरफोर्सला देखील बरेच सेटबॅक मिळाले. एक हेलिकॉप्टर, मला आठवतं माझा मित्र स्क्वॉड्रन लीडर पुंडीर
त्याचा पायलट होता आणि इट वॉज शॉट डाऊन. मी-8 हेलिकॉप्टर होतं. त्यानंतर एक MiG-21 स्क्वॉड्रनला अहुजा, त्यामध्ये त्यांना वीरमरण मिळालं. दुसरं हे विमान जे MiG-21 ते टेक्निकल फॉल्टमुळे इजेक्ट करावं लागलं. फ्लाईट लेफ्टनंट नचिकेता त्या पायलटचं नाव. त्याला त्यांनी नावाप्रमाणे तो परत जिवंत भारतामध्ये आला, नचिकेता. तर अशा थोड्याशा इनिशियल सेटबॅक नंतर मला लक्षात आलं की खूप सिरियस गोष्ट आहे आणि या ठिकाणी आपल्याला मिराजेसना वापरायला पाहिजे. लेटेस्ट एअरक्राफ्ट होतं आणि त्याप्रमाणे मग निर्णय घेतला आणि भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सफेद सागरमध्ये सक्सेस मिळवलं. विजयासाठी कशाचीही तमा न बाळगता लढणारे सैनिक ज्या वेळेला लढत असतात त्यावेळेला सैनिकांच्या मनामध्ये काय भावना असते? बॉर्डरवर जेव्हा सैनिक असतो त्यावेळी ती नशा आहे देशभक्तीची. देश आहे माझा, माझ्यावर जबाबदारी आहे ही जाणीव असते आणि मग त्या ठिकाणी ही इज इन्व्हॉल्ड 100% इन दॅट. ही एक उन्माद आहे, माज नाही आहे, उन्माद आहे की यस जबाबदारीनं मला केलं पाहिजे. माझ्या मागे 144 कोटी भारतीय आहेत ही जी भावना आहे, माझ्या मृत्यूनं मी माझ्या जीवनाला अर्थ देतो ही जी भावना आहे ती अतिशय उच्च कोटीची आहे आणि त्याचा अनुभव घेतल्याशिवाय ते शब्दामध्ये एक्सप्लेन करता येत नाही. या युद्धाच्या वेळेला भारतीय सेनादल, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदल या तीनही सैन्यांची भूमिका, कामगिरी ही कशी होती? कारगिल युद्धामध्ये भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही अंगांनी अतिशय नेत्रदीपक कामगिरी करून विजयश्री खेचून आणली आहे. इंडियन नेव्हीने समुद्रामध्ये ही जी वाहतूक आहे ते चोख करण्यामध्ये अतिशय महत्वाचा त्यांचा सहभाग होता आणि कोणत्या युद्धामध्ये तिन्ही अंग जे आहेत, भारतीय हवाई दल आहे, भारतीय सेना दल आहे आणि भारतीय नौदल आहे, हे एकत्र मिळून आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करतात आणि ह्याचं श्रेय पूर्ण भारताच्या किंवा देशाच्या संरक्षणासाठी आणि यशस्वी ऑपरेशन करण्यामध्ये येतं. एक समाधान मिळतं की यस आयुष्यामध्ये काहीतरी आपण केलेलं आहे आणि वीरमरण जरी आलेलं नाहीये तरी आयुष्यामध्ये जगण्याला एअरफोर्सनी, आर्मीने, नेव्हीने आमच्या अर्थ दिलेला आहे. तर हे एक फार मोठी भावना आहे आणि जी आयुष्यभर लक्षात राहते. युद्ध हे सोल्युशन नाहीये हे नक्कीच आहे. खूप लॉस होतो सगळ्यांचा. देयर इज नो विनर इन द वॉर. युद्धात कोणी जिंकत नसतं, सगळे हारतात. जो कमी हारतो तो स्वतःला म्हणतो मी जिंकलेलो आहे. परंतु असं म्हटलं तरी एक लक्षात घ्यायला पाहिजे सर्वांनी की स्ट्रॉंग माणूस, स्ट्रॉंग नेशन असेल तरच त्याला दुसऱ्याला माफ करण्याचा अधिकार आहे. वीक नेशनला, वीक माणसाला माफ करणार आहे हे म्हणण्याचा पण अधिकार नाही. तर त्यामुळे आपली जी पद्धती आहे की आम्ही डिफेन्स सर्व्हिस, आम्ही डिफेंड करणार आहोत, आम्ही अटॅक नाही करत, कारण आमच्यामध्ये ती भावना नाहीये. शेवटी आमची पॉलिसीच ही आहे की आमचं संस्कार हे आहे की हे विश्वाची माझे घर आणि सगळ्यांना समोपचाराने आणि रिस्पेक्ट देऊन काम करणं ही भारतीयांची संस्कृती आहे. तरी असं म्हटलं तरी 1962 मध्ये जी आपण चूक केली ती चूक करायची आता गरज नाहीये. आम्ही त्यातून शिकलेलो आहोत आणि भारत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेले आहेत. या निमित्तानं आपण युवा पिढीला काय संदेश द्याल? शेवटी देश माझा आहे. तरुण मुलांना, मुलींना माझं हेच आवाहन आहे की तुम्ही देशाची एनर्जी आहात, तुम्ही देशाची संपत्ती आहात. डोंट वेस्ट दॅट एनर्जी, डोंट वेस्ट दॅट अपॉर्च्युनिटीज. ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने भारतीय हवाई दल, सेना दल किंवा नौदलात येऊनच देशसेवा करायची असते असं नाही आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये योग्य पद्धतीनं आणि देश प्रथम या दृष्टिकोनातून जर तुम्ही काम केलं तर तुम्ही ही देशसेवाच करत असता. आणि माझं अपील आहे, निवडा तुमचं क्षेत्र, तुमच्या आवडीचं जे क्षेत्र आहे. आवडत नसेल तर त्या क्षेत्रात जाऊ नका तुम्ही, पण जिथं जाल त्या ठिकाणी उच्च पदाला पोचण्याचा प्रयत्न करा, मनापासून काम करा आणि देशसेवा करा. खरंय, सैनिकांनी आपले प्राण अर्पण करून मातृभूमीची सेवा केली. आपण या सैनिकांप्रती मनामध्ये आदराची भावना ठेवूया. हा देश माझा आहे अशी अभिमानाची भावना बाळगूया. सर, आपण आज या निमित्तानं श्रोत्यांशी बातचीत केलीत, याबद्दल श्रोत्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार आणि पुन्हा एकदा सर्व सैनिकांना अभिवादन, मातृभूमीला वंदन. जय हिंद, जय भारत.